नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण आनंदी या मालिकेचा आजचा 20 जूनचा भाग खूपच धमाकेदार जबरदस्त झालेला बघणार आहोत. कारण आजच्या भागामध्ये आता गुरुजींच्या निघून जाण्यामुळे निंबाळकरांच्या घरातील समिदाच्या श्राद्धाचं हवन स्वतः आनंदीने पूर्ण केलेलं आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे आजच्या भागामध्ये सुरुवातीला आता गुरुजी घरात आलेले असतात, तेव्हा लगेच आता शिल्पाताई म्हणू लागते, या ना गुरुजी. आता शिर्के साहेब गुरुजींना घरात घेऊन येतात, तेव्हा लगेच आता गुरुजी म्हणू लागतं, शिल्पाताई चला पटपट तयारी करा, सगळी सामग्री बाहेर घेऊन या, मला पूजेच्या हवनाची तयारी करायची. त्यावर लगेच आता आनंदी बाहेर येते, तेव्हा गुरुजी म्हणू लागतात, नमस्कार मालकीनबाई. तेव्हा आनंदी म्हणू लागते, नमस्कार, पण गुरुजी एक बोलू का? नाही म्हणजे तुम्ही मला मालकीन म्हणू नका. हो, लग्न झालं, मंगळसूत्र घालून या घरात आले म्हणजे मी या घराची मालकीन होत नाही, त्यामुळे तुम्ही मला आनंदी म्हणू शकता. आता मात्र या शिल्पाला खूपच राग येतो. तेव्हा शिर्के साहेब म्हणू लागतात, शिर्के हसतच म्हणत असतात, शिल्पाताई आनंदीचे विचार कसले भारी आहेत ना, एक नंबर, आवडले ना. आता ही माजोर्डी शिल्पा नाग डोळे मुरडत तिकडनं निघून जाते. तर इकडे आता सगळ्यांची लगबग चालू असते, सामग्री बाहेर आणण्याचं काम चालू असतं. तर वरती रूममध्ये हा विद्याधर ढरामडूर घोरत पडलेला असतो. धनश्री त्याला उठत असते, उठा की हो, अहो लवकर फ्रेश होऊन घ्या, आज घरात श्राद्ध आहे, समद्यांची लगबग चालली, खाली हवन करायचे, उठा लवकर. तेव्हा लगेच आता विद्याधर म्हणू लागते, धने अगं काय कटकटी सारखी तुझी, झोपू दे की मला जरा वेळ. तेव्हा धनश्री म्हणू लागते, असं काय करताय, आज एवढा श्राद्धाचा कार्यक्रम आहे आपल्या घरात, समदे लोक तयारी करायलेत, मृतात्म्याचा कार्यक्रम आहे ना, त्यामुळे चला ना, उठा ना पटकन. अहो असल्या कार्यक्रमात नमस्कार करून हात जोडून पूजेला जर उभी राहिलं ना तर त्याचं फळ आपल्याला बी मिळतं, चला की पटकन. त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, अरे बापरे, म्हणजे आज घरात श्राद्धाचा कार्यक्रम आहे, तर होम हवन अग्निकुंड पेटवलं जाणार आहे काय धने? पण आज या अग्निकुंडात असा मोठा धमाका करणार आहे ना हा विद्याधर, मोठं वादळ येऊन धडकणार आहे या घरात, बघच धने तू, असा डाव टाकणार आहे आज मी. त्यावर धनश्री आत्ता विद्याधर जवळ बसते, अहो काय करायलाय तुम्ही, हे बघा श्राद्धाच्या कार्यक्रमात विघ्न आणू नका, समिधा वहिनींनी काय बिघडवलंय तुमचं, का असं वागता तुम्ही? त्यावर विद्याधर म्हणू लागतो, धने समिधा वहिनींनी माझं काहीही बिघडवलेलं नाहीये, त्यांचं आणि माझं मुळात काही वाकडंच नाहीये ग, पण जेव्हा समिधा वहिनींच्या श्राद्धात विघ्न येईल तेव्हा मात्र युगंधर दादाचा चेहरा बघण्यासारखा होईल, त्याला इतक्या वेदना होतील ना, आणि मग ते सगळं बघून माझ्या काळजात असा थंडावा भेटणार आहे. त्यामुळे धने आज युगंधर दादाला मी त्याची लायकी दाखवणार, असा डाव टाकणार आहे ना, वनवा पेटणार आहे, वादळ धडकणार आहे, बघस तू, चल पटकन खाली. आता इकडे खाली गुरुजी शिल्पाताईंना म्हणू लागतात, शिल्पाताई चला पटकन सांगा सगळं घेऊन या म्हणून. आता सगळी नोकर चाकर सामग्री आणून ठेवत असतात, तेव्हा लगेच आनंदी तिकडेच उभी असते. त्यावर शिल्पा म्हणू लागते, आनंदी तोंड इथे घेऊन काय उभी आहे, जा आतमध्ये, गुरुजींसाठी नाश्ता पाण्याचं बघ जा. आनंदी निघालेली असते, तेव्हा गुरुजी म्हणू लागतो, थांबा एक मिनिट, नाश्त्याची चहाची गरज नाही आहे हो, कसं आहे ना आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, मला ना 3 ठिकाणी श्राद्धाच्या पूजा करायच्यात, आपल्याला 1 तासाभराच्या आत हे हवन पूर्ण करायचे, त्यामुळे प्लीज चहा नाश्त्यासाठी वेळ वाया घालू नका, तुम्ही लवकरात लवकर आणून द्या बरं, मी हवनाची तयारी करतो. शिल्पाताई तुम्ही गुरुजी आवरेपर्यंत मालक साहेबांना बोलावून आणता का, असे आता शिर्के म्हणू लागतात. आता शिल्पाला राग येतो, कारण या गुरुजीची जरा जास्तच लगबग चालू असते. तेव्हा लगेच आता आनंदी थबकते, त्याच शिल्पा म्हणू लागते, ते नाही म्हणाले म्हणून तू लगेच थांबणार आहे, चल निघ ना, जा ना, चहा नाश्त्याचं बघ ना. अगं निंबाळकरांच्या घरात पद्धत आहे, कोण बी जरी आलं ना तरी चहा नाश्त्याशिवाय त्यांना जाऊ द्यायचं नसतं, आणि हे तर गुरुजी आहे, जा लवकर, ते नाही म्हटले म्हणून आपण लगेच थांबायचं, चल जा पटकन आतमध्ये. आनंदी आता आतमध्ये निघून जाते. त्यावर आता गुरुजींनी हवनाची समधी तयारी केलेली असते. तेव्हा लगेच आता गुरुजींना फोन येऊ लागतो. तेव्हा गुरुजी फोनवरती बोलत असतात, हे बघा काळजी करू नका, समजा काही ठीक होणार आहे, 1 तासाच्या भरात इकडे मी आता हे हवन उरकवतो आणि लगेच तुमच्याकडे पोचतो, तोपर्यंत पूजेची पूर्वतयारी समधी करून घ्या, मी आलो का लगेच पूजेला सुरुवात करूया. आता शिल्पाला जरा या गुरुजीचं बोलणं खटकतच असतं, कारण एवढी घाई का करतोय हा गुरुजी. त्याच वेळेस गुरुजी म्हणू लागतो, शिल्पाताई जा ना पटकन मालक साहेबांना घेऊन ये ना. आता शिल्पा लगेच आता युगंधर मालकांना बोलावते.
तर आता इथे हवनाला सुरुवात झालेली असते. मालक साहेब आता हवनासाठी बसलेले असतात. तेव्हा गुरुजी म्हणू लागतात, हे बघा मालक साहेब, मी जे काही सांगतोय ते तुम्ही पटापट त्यात टाकत जा, म्हणजे कसं आहे आपले विधी चालू राहतील. आता हवन सुरुवात झालेलं असतं. त्याच वेळेस आता गुरुजींना पूजा चालू असतानाच फोन येऊ लागतात. गुरुजी आता फोनवरती बोलत असतात. मालक साहेबांना तांदूळ टाका, तुळशीपत्र टाका हेही सांगत असतात. घाई करू नका, मी लवकर वेळेत पोचतो असं आता फोनवरती बोलणं होताच गुरुजी मोबाईल बाजूला ठेवतात. मालक साहेबांनाही आता जरा या गुरुजींचं खटकतंच. त्याच वेळेस आता गुरुजी जे मंत्र म्हणत असतात ना, ते मंत्र सगळे आनंदीचे पाठ असतात. पण आता आनंदीला लगेच लक्षात येतं की गुरुजींचे जे मंत्र चालू आहे ना घाईघाईत, ते समजे चुकीचे आहेत. आता आनंदीला जरा टेन्शन येतं, कारण समिधाताईंचं श्राद्ध अगदी व्यवस्थित चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे. त्यामुळे आनंदीचा चेहरा अगदी पडलेला असतो. तेव्हा सुनीताताई म्हणू लागतात, आनंदीताई, अहो काय झालंय, तुम्हाला कसलं टेन्शन आलंय, काही होतंय का? तेव्हा आनंदी म्हणू लागते, नाही सुनीताताई. आता आनंदी पुन्हा ते मंत्र अगदी मन लावून ऐकत असते. त्याच वेळेस आता लगेच समिधा, तुझी आज खूप आठवण येते असे मनाशीच म्हणत आता मालक साहेब त्या हवनाला बसलेले असतात. त्यांचं ते आता हवनात टाकण्याचं काम चालू असतं. तेवढ्यात आनंदी म्हणू लागते, थांबा 1 मिनिट गुरुजी. आता मात्र समिधाचं हे हवन थांबवल्यामुळे शिल्पाला तर खूपच राग येतो. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, ए आनंदी, काय चालू तुझं? समिधाचं हवन येते, तू यात खोडा आणू शकत नाही आहे का? थांबा म्हणाली त्यांना. तेव्हा लगेच आता आनंदी म्हणू लागते, गुरुजी 1 मिनिट. नाही म्हणजे मी बोलायचं नाही ते बोलते या, पण गुरुजी तुम्ही जे विधी म्हणतायत ना ते चुकीचे हो. हे मंत्र समजे चुकतायत तुमच्याकडनं. आता गुरुजींना राग येतो. तेव्हा लगेच आता शिल्पा म्हणू लागते, ए आनंदी, तुला काय म्हणायचंय? एवढे मोठे गुरुजी खोटे मंत्र पडतायत, उगच त्यांच्या विद्येवरती संशय घेणं बंद कर. बास कर ही सगळी नाटकं. त्यावर आनंदी म्हणू लागते, नाही गुरुजी, हे बघा मी खरं बोलते, तुम्ही जे मंत्र बोलतायत ना ते चुकीचे होत आहेत हो. त्याच वेळेस आता गुरुजी मात्र भडकतात. त्यांना तर खूपच राग येतो. तेव्हा लगेच आता गुरुजी म्हणू लागतात, ए काय चालू इकडे? निंबाळकरांचं घरा नाही म्हणून मला काही टोमणे माराल का? काही आरोप कराल का माझ्याकडनं? हे बघा, मी इतक्या वर्षापासून ही पूजा करतोय आणि यातले मंत्र तंत्र तोंडपाठ आहेत माझ्या, आणि तुम्ही माझ्यावरती आरोप लावतायत मी खोटे मंत्र म्हणतोय का, असं म्हणायचं आहे की तुम्हाला? त्यावर आनंदी म्हणू लागते, नाही गुरुजी, मला तुमच्यावरती आरोप करायचेच नाही हो, पण समिधाताईंचं श्राद्ध आहे ना, ते अगदी छान पद्धतीने व्हायला पाहिजे की नाही, म्हणून मी बोलले. हे बघा हे मंत्र चुकतायत गुरुजी. त्यावर गुरुजी म्हणू लागतात, बास, आता लय ऐकून घेतलं. निंबाळकरांच्या घरात माझा अपमान, माझ्या विद्येचा अपमान मी खपून घेणार नाही. मालक साहेब, इथल्या पुढे आता मी ही पूजा पूर्ण करणार नाहीये, चाललो मी. असे म्हणताच आता मालक साहेब खूपच भडकलेले असतात. त्याच वेळेस आता गुरुजी उठून आपली पिशवी घेतात आणि निघालेले असतात. तेव्हा शिर्के, शिल्पाताई समधेजण त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात. आनंदीला तर धक्काच बसतो, कारण आता जे काही झालंय त्यामुळे मालक साहेब खूप भडकणार. तेव्हा लगेच गुरुजी म्हणू लागतात, बास, मला आता इकडे थांबायचं नाहीये. गुरुजी आता तिकडनं निघून जातात. पण विद्याधर मात्र खूप खुश होतो. अरे बापरे, आज तर हवेलीत नवीनच तमाशा उभी राहिलाय, लय मज्जा येणार आहे. होऊ दे होऊ दे, तमाशा तर व्हायलाच पाहिजे, तोपर्यंत माझं वादळ येतंय ना, असे म्हणत आता विद्याधर खुश होतो. त्याच वेळेस आता ही शिल्पा लगेच आनंदीजवळ येते. काय गये पांढऱ्या पाली, तुला कळतंय का तू काय केलंय? अगं समिधाचं हवन थांबवलंय तू, तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही? अरे युगंधर, बघतोयस ना तू, अरे ज्या पोरीने काल दान धर्म केला आश्रमात जाऊन, एवढं मोठं कार्य पूर्ण केलं, आज तिने समिधाचं हवन थांबवलंय, समिधाचं श्राद्ध थांबवलंय. हे सगळं ना ही पोरगी मुद्दाम करते. युगंधर, तुला माहिती नाहीये, 1 नंबरची भामटी पोरगी ही, 1 नंबरचा भामटा स्वभावीचा. त्याच वेळेस आता विद्याधर जोरजोरात टाळ्या वाजवतो. मला तर माहितीच होतं ही पोरगी गडबड आहे, पण तुम्ही समजे मलाच दोष देत होता. आता बघा, घेतला ना स्वतःच्या पायावरती धोंडा मारून. आता समिधा वहिनींना कशी शांती भेटणार? त्यांचं श्राद्ध कसं पूर्ण होणार? समिधा वहिनी, माफ करा, या निंबाळकरांना माफ करावं. मी हात जोडतो समिधा वहिनी, खरंच आज आमच्याकडनं लय मोठी चूक झाली. आता गुरुजी निघून गेले, आता तुमच्या श्राद्धाचं हवन कसं पूर्ण होणार? समिधा वहिनी, चुकलो आम्ही, आम्हाला माफ करावं. तुमचं श्राद्ध आम्ही नाही पूर्ण करू शकलो. त्याच वेळेस मालक साहेब येतात. ए
तुझं तोंड आधी बंद करा. आता मात्र मालक साहेबांचा घसा अगदी बसलेला असतो. जणू त्यांच्या घशातनं आवाजही निघत नाही. आता विद्याधर खुश होतो. अरे बापरे, दादाचा आवाज तर लय बसलाय. एक नंबर, भारी काम झालं की, असे म्हणत तो हसू लागतो. तेव्हा लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, दादा, अरे मी काय खोटं बोललोय? जे खरं आहे तेच सांगतोय ना. आता असा अर्धवट विधी कसा पूर्ण होणार? गुरुजी तर निघून गेले ना. त्यावर लगेच आता शिल्पा म्हणू लागते, हे सगळं या आनंदीमुळे झालंय. आनंदी, तुला लाज वाटत नाही? अगं निर्लज्ज आहे का तू? निंबाळकरांच्या घरातली पूजा तू अर्धवट थांबवली. मोठं पाप केलंय हा तू. आता कोण करणार ही पूजा? कोण श्राद्ध घालणार आहे? आनंदी एक नाही गप्प. त्यावर लगेच आता शिल्पा म्हणू लागते, बैरे, अगं बोल ना. आम्ही काय म्हणतोय तुला ऐकू येत नाहीये का? अगं बोल, आता कुठनं आणायचंय गुरुजींना? कोण करणार हे हवन पूर्ण? त्याच वेळेस आता शिल्पा लगेच मालक साहेबांजवळ येते. युगंधर, अरे युगंधर, बघतोयस ना, या पोरीमुळे आज निंबाळकरांची अब्रूच चव्हाट्यावर आली. समिधाच्या श्राद्धाचा असा खेळ मांडलाय तिने, आणि तरीही तू गप्प आहे. अरे युगंधर, बोल ना काहीतरी. त्याच वेळेस आता लगेच इथे आनंदीने पाटावरती बसून ओम असं हवन सुरू केलेलं असतं. ओम असा आनंदीचा आवाज ऐकताच समदेजण आनंदीकडे बघू लागतात. तेव्हा लगेच आता शिल्पा येते, हे आनंदी, तू गुरुजींच्या पाटावरती बसली? अगं लाज लज्जा सगळी विकून टाकली का? अगं उठ ना आनंदी. अगं तुला काही वाटत नाहीये का? एक नंबरची निर्लज्ज पोरगी युगंधर ही. उठ लवकर. तुला काय वाटलं आता अशी गडबड करून पूजा थांबवली म्हणून तू गुरुजींची जागा घेशील आणि समिधाचं श्राद्ध पूर्ण करशील? अगं विद्येचा खेळ मांडलाय तू. तुला काही माहिती आहे का शास्त्राबद्दल? कळणार आहे का तुला शास्त्र? ही पूजा काय असते तुला माहिती तरी आहे का? त्याच वेळेस आता विद्याधर म्हणू लागतो, पूर्ण खेळ मांडला या पोरीने निंबाळकरांच्या घरातल्या श्राद्धाचा. समिधा वहिनी, कसं होणार आहे तुमचं? युगंधर दादा, अरे बघतोयस ना, ही काही गुरुजी आहे का? हिला काय श्राद्धाची पूजा येणार आहे का? अरे आनंदी, हा काय सत्यनारायणाचा प्रसाद किंवा सत्यनारायणाची पूजा नाही आहे ग बाई. नवऱ्यासंग हाताला हात लावून बसायचं, त्यात फुलं पानं फेकत राहायचं, असली पूजा नाही आहे आनंदी. उठ उठ, तुला नाही जमणार ते. त्याच वेळेस आता धनश्री म्हणू लागते, खेळ मांडला हिने. समिधा वहिनींच्या श्राद्धाचा पूर्ण खेळ मांडलाय. शास्त्राबद्दल हिला दमडी माहिती नसेल आणि चालली गुरुजींची जागा घ्यायला. त्यावर लगेच मालक साहेब मात्र गप्प, एक नाही दोन नाही, शांतपणे उभी असतात. तेव्हा लगेच आता बापू म्हणू लागतात, आनंदी, ए आनंदी बाळा, अगं उठ ना गं. हा पोरखेळ नाही आहे आनंदी. अगं ही श्राद्धाची पूजा आहे. हे हवन तुला नाही जमणार आनंदी. प्लीज उठ ना गं. तेव्हा माई म्हणू लागतात, हो आनंदी, अगं आज आमच्या समिधाची ही पूजा व्यवस्थित पार पडायला पाहिजे. प्लीज उठ. त्याच वेळेस आता लगेच शिल्पा म्हणू लागते, ए जोरड्या पोरी, तुला लय माज चढलाय का? तुला अक्कल नाही आहे का? एवढे समदे मोठी लोक सांगतायत, कळत नाही? सुनीता, तिला उठव पटकन, लवकर तिला उठव. आता लगेच सुनीताताई आनंदीजवळ येतात. आनंदीताई उठा, समधी मोठी लोक सांगतायत ना, तुम्हाला नाही जमणार हो. प्लीज आनंदीताई ऐका ना, उठा ना. पण आनंदी आता उठायला तयार नसते. आनंदी शांतपणे हात जोडून समिधाताईंच्या फोटोसमोर तिथे बसलेली असते. तेव्हा लगेच आता शिल्पा म्हणू लागते, ए तुझे दात पाडी ना. निंबाळकरांच्या घरात खेळ करणं बंद कर. समिधाचं श्राद्ध व्यवस्थित चांगल्या पद्धतीने पार पडायला हवं. लवकरात लवकर उठ. त्याच वेळेस आता मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी, पाटावरनं उठ आनंदी. तुला या श्राद्धाचं हवन पूर्ण करता येणार आहे का आनंदी? तुला हे सगळे विधी मंत्र माहिती आहे का? तेव्हा लगेच आता शिल्पा तर युगंधरकडेच बघू लागते. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, हो मालक साहेब, मला हे समदे मंत्र, हा सगळा विधी पुरेपूर पाठ आहे. मला हा सगळा श्राद्धाचा हवन कसा करायचा हे समदं ठाऊक आहे मालक साहेब. मी कुरची नाही आहे, पण ही पूजा कशी करायची याचे मंत्रतंत्र माझ्या तोंडपाठ आहेत. कारण का माहिती आहे? कारण दरवर्षी माझ्या आईवडिलांचं असंच हवन आम्ही आमच्या घरात करतो. आधी आम्ही लहान होतो तेव्हा हे समदे मंत्र आमचे आबा म्हणायचे आणि आम्ही असंच हवन पूर्ण करायचो. पण त्यानंतर आबांचं वय वाढत गेलं, त्यांना फारसं जमत नव्हतं, म्हणून त्यांनी मला शिकवलं. कसं आहे ना, मग हे सगळे मंत्र आमच्या आबांनी शिकवल्यामुळे माझ्या तोंडपाठ आहे. आणि गुरुजी जे मंत्र म्हणत होते ना, ते खरंच चुकीचे होते हो. आणि समिधाताईंचं श्राद्ध कसं चांगलं व्हायला पाहिजे, निर्विघ्नपणे पार पडायला पाहिजे,
तरच त्यांच्या आत्मेला शांती भेटेल ना. म्हणून मी गुरुजींना बोलले, पण त्यांना राग आला. पण मालक साहेब, मी तुम्हाला खरं सांगते, यातला एक शब्द ना शब्द माझा खरा असेल. तो मंत्र प्रत्येक माझा पाठ आहे हो. त्यावर लगेच आता समदेजण आनंदीकडे बघू लागतात. तेव्हा आनंदी म्हणू लागते, कसं आहे ना मालक साहेब, आम्ही गरीब होतो हो परिस्थितीने. त्यामुळे दरवर्षी पूजेसाठी असं गुरुजींना बोलायचं, त्यांना जास्त दक्षिणा देऊन त्यांना बोलावून पूजा करून घ्यायचं आमच्याच्याने होत नव्हतं. म्हणून आमच्या आबांनी या पूजेचे विधी आम्हाला शिकवले आणि दरवर्षी आम्ही ही पूजा अगदी छान अशाच शास्त्राच्या पद्धतीने पार पाडायचो. आणि म्हणूनच मला हे विधी समदे माहिती. त्यावर लगेच आता विद्याधर हसू लागतो. ए दादा, अरे समिधा वहिनींचा खेळ मांडला या घरात. ही पोरगी आता ही पूजा करणार का? हिला जमूच शकत नाहीये. शिर्के, अहो तुम्ही काय बघत बसलाय? अहो लवकरात लवकर दुसऱ्या गुरुजींना बोलवा ना. त्यावर आता शिल्पाताई म्हणू लागते, शिर्के, ताबडतोब दुसरा गुरुजी हजर झाला पाहिजे, बोलवा लवकर. त्यावर लगेच आता शिर्के म्हणू लागतात, नाही म्हणजे मालक साहेब, गुरुजींना बोलवता येईल हो, पण आज ना सगळीकडे ना कार्यक्रम आहेत, त्यामुळे 1 तास तरी लागेल. तेव्हा लगेच विद्याधर म्हणू लागतो, लागू द्या, तास काय 2 तास लागू द्या, पण गुरुजींच्या हस्तेच पूजा व्हायला पाहिजे. हिला जमणार आहे? चल उठे आनंदी. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, 1 तास म्हणजे 12:40. नाही 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 शिर्के, तोपर्यंत तर मुहूर्त निघून जाईल. आपल्याला मुहूर्ताच्या वेळीच समिधाचं श्राद्धाचं हवन पूर्ण करायचे. आनंदी, तू हवनाला सुरुवात कर. त्याच वेळेस आता शिल्पा म्हणू लागते, युगंधर, तुला वेळ लागलाय का? अरे निंबाळकरांच्या इज्जतीचा प्रश्न आहे हा. अरे लोक काय बोलतील? अरे निंबाळकरांच्या घरात श्राद्धाची पूजा या असल्या गरीब पुरीच्या हस्ते होणार? जमणार नाही. हे मला चालणार नाही. हा खेळ बंद कर युगंधर, बोल काहीतरी. त्यावर लगेच आता आनंदी म्हणू लागते, नाही मालक साहेब, मी हे कार्य अगदी छान पद्धतीने, चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचं काम करेन. कसं आहे ना, जवळचं व्यक्ती गेल्यानंतर माणसाच्या मनात किती दुःख असतंय ना, हे मी समजू शकते हो. कारण माझे आई वडील गमावलेत, त्यांचं दुःख काय असतं, त्यांना शांती मिळावी अशीच आपली इच्छा असते ना. त्यामुळे कार्यक्रम अगदी छान होणार. मालक साहेब, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, युगंधर, हिचं ऐकू नको. हे बघ, आपल्याला समिधाचं कार्य चांगल्या पद्धतीने पार पाडायचे, ऐक माझं. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, बास ताई. आनंदी, तू हवनाला सुरुवात कर. आनंदीने आता इथे हवनाला सुरुवात केलेली असते. शिल्पाला मात्र धक्काच बसतो. आता मालक साहेब पाट्यावरती बसलेले असतात. तेवढ्यात आता हा विद्याधर सारखा दरवाज्यातनं बाहेर डोकावून बघत असतो. अरे रे रे, आज निंबाळकरांच्या घरात काय चाललंय हे समद, पण चालू द्या. आता थोड्याच वेळात इकडे मोठा वारा येणार आहे आणि मग मला हवं तसंच होणार, असे म्हणत तो खुश झालेला असतो. त्याच वेळेस आता मालक साहेब पाट्यावरती बसलेले असतात. तेव्हा ते आनंदीला म्हणू लागतात, आनंदी, तुला खरंच हे मंत्र विधी जमतात ना, का केवळ धाडस करावं, काहीतरी कार्य पूर्ण व्हावं म्हणून तर तू असं म्हणत नाहीये ना? त्यावर आनंदी म्हणू लागते, नाही मालक साहेब, मी खरं सांगते, मला या पूजेचे सगळे विधी येतात. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, एक गोष्ट लक्षात ठेवा आनंदी, ही पूजा, हे हवन अगदी चांगलं व्हायला पाहिजे. माझ्या समिधाच्या बाबतीत जर काही चूक झाली तर एक चूकसुद्धा माफ केली जाणार नाही आनंदी, लक्षात ठेव. तेव्हा आनंदी म्हणू लागते, हो मालक साहेब, हात जोडा तुम्ही आता. समद्यांना आता आनंदीने हात जोडायला लावलेले असतात. तेव्हा आनंदी आता स्वतः हात जोडते आणि म्हणू लागते, समिधाताई, आज तुमच्या वर्षश्राद्धाचा दिवस आहे. खरंच तुम्ही या घरच्या लक्ष्मी आहे समिधाताई. तुम्ही या घराला खूप काय काय भरभरटून दिलंय, पण आज गुरुजी निघून गेल्यामुळे ही पूजा मी करते. पण समिधाताई, खरंच गुरुजी नसते म्हणून काय झालं, मी अगदी मनापासनं हे मंत्र म्हणून या पूजेचे विधी पूर्ण करणार आहे. त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या मनात तुमच्याबद्दल जो आदर आहे, जे प्रेम आहे ना, ज्या भावना आहेत ना, त्या तुमच्यापर्यंत नक्की पोचाव्यात, एवढीच आमची इच्छा आहे. मालक साहेब आता आनंदीकडे एकटक बघत असतात. तेव्हा आनंदी म्हणू लागते, आणि समिधाताई, आजवर जशी तुम्ही मालक साहेबांची, या घरच्यांची साथ दिली ना, अशीच यापुढे कायम त्यांची साथ द्या. तुमचा आशीर्वाद, तुमचं प्रेम सदैव मालक साहेबांबरोबर राहू द्या. आता लगेच आनंदी नमस्कार करते. त्याच वेळेस शिल्पा म्हणू लागते, युगंधर, अरे काय करतोयस तू? अजूनही वेळ केलेली नाहीये, थांबव हे सगळं, उठ युगंधर. अरे कळतंय का तुला? असल्या दळभद्र्या पोरीच्या हस्ते तू समिधाचं श्राद्ध पूर्ण करणार आहे का? तुला कळतंय का युगंधर? तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, बाद झालं ताई,
अगं समिधाला काय, सगळ्या निंबाळकरांच्या घराला काय, सगळ्या गावाला कळू दे. जर निंबाळकरांच्या घराची सून स्वतः हे सगळे मंत्रतंत्र म्हणून हा विधी पूर्ण करत असेल तर नक्कीच सगळ्यांना भारी वाटेल आणि सगळ्यात जास्त आनंद तर माझ्या समिधाला होईल. त्यामुळे करू दे. आनंदीला हे हवन पूर्ण करू दे. आनंदी तू सुरुवात कर. आनंदीने आता लगेच मंत्र म्हणायला सुरुवात केलेली असते. आता सगळेजण डोळे फाडून आनंदीकडे बघत असतात, कारण ज्या आनंदीला दिसत नाही तिला वर्षश्राद्धाचे एवढे मंत्रतंत्र विधी सगळे पाठोपाठ असतात. आनंदी अगदी छान पद्धतीने मंत्र म्हणत असते. मालक साहेबांना आता फुलपत्ती, तुळशीपत्र, तांदूळ जे काही हवनात टाकायचं असतं ते सगळं आनंदीने सांगितलेलं असतं. अगदी छान पद्धतीने आता ही पूजा संपन्न होत असते. पण मात्र शिल्पाला तर मोठा हादरा बसलेला असतो. पण आई बापू मात्र खूप खुश होतात. तर आता लगेच आनंदी समदेजण डोळे झाकून नमस्कार करतात, कारण आता इथे पूजेचा स्वाहा झालेला असतो. तेव्हा विद्याधर मात्र खुश होतो. स्वाहा, आता येणार जोराचं वादळ, लवकरच धडकणार आणि मग स्वाहा पूर्ण होणार, कारण आता मोठा धमाका होणार. आलेच असतील ते समदे, असे म्हणताच विद्याधर दरवाजाकडे बघतो. तर आता दरवाजातनं हवेलीत 3 मुलांची एंट्री झालेली असते. मालक साहेबांना 2 मुलं आणि 1 मुलगी असते. आता तिघेही आतमध्ये येऊ लागतात. विद्याधर आकडे मोजू लागतो. 5, 4, 3, 2 आणि आता धमाका होणार. त्याच वेळेस आता मालक साहेबांचा मोठा मुलगा येतो आणि लगेच त्या हवनावरती कळशीभर पाणी फेकतो. आता त्या हवनावरती पाणी फेकल्यामुळे सगळे जे विस्तवाचे तुकडे असतात ना ते आजूबाजूला उडालेले असतात. आनंदीला तर धक्का बसतो. मालक साहेब डोळे उघडून बघतात, कोणी हवन विझवलंय. आता त्यांची मुलं बघताच मालक साहेबांना तर खूपच राग येतो. माई बापू शिल्पा सगळेजण आता या मुलांकडे बघू लागतात. आनंदीला दिसत नसल्यामुळे नेमकं कोण आलंय, कोणी हा प्रकार केलाय हे काही तिला समजत नाही. त्याच वेळेस आता मालक साहेब लागतात, बास, हिम्मत कशी झाली तुझी असं करण्याची. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, मालक साहेबांनी आता पुन्हा ते हवन सुरू केलेलं असतं. तेव्हा लगेच आता मालक साहेबांचा मुलगा त्यांचा हात पकडतो. बास, आता नाटक करून झालं नाही तुमचं, भागलं नाही का. तुमच्या बिझनेसमुळे आम्ही आमची आई गमावली आणि आता हे श्राद्ध करून तुम्ही हे नाटक करून काय साबित करणार आहात, सांगा ना. त्यावर लगेच आनंदीला धक्का बसतो. मालक साहेबांची मुलं. त्याच वेळेस आता विद्याधर आनंदीच्या कानाजवळ येतो. हो, 3 मुलं आहे तुझ्या मालक साहेबांना, ती पण तुझ्यापेक्षा वयाने मोठी. आता आनंदीला धक्का बसतो. त्यावर युगंधर आता लगेच त्या मुलांवरती ओरडत असतो, पण मालक साहेबांचा घसा बसलेला असतो. पण आता विद्याधर असतच म्हणू लागतो, आनंदी, आता तुझ्या आयुष्यात येणार संकटांची नांदी, आता काय करशील. पण मात्र आनंदी या सगळ्याचा कसा मार्ग काढणार, पुढे काय काय होणार हे सगळं बघणं खूपच इंटरेस्टिंग असेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.